हाय हॅलो नमस्कार. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये परत आपण जुन्या साड्यांपासून 3 आयडिया पाहणार आहोत. तिन्ही आयडिया एकदम युनिक युजफुल आहे. शेवटची आयडिया खूप छान आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मी जुन्या साड्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर बेडशीट वापरल्यानंतर अशा प्रकारचे पिलो कवरही आपल्याकडे शिल्लक पडलेले असतात. या पिलो कवरचाही वापर आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. अशा प्रकारे साडीची व्यवस्थित घडी करून आपल्याला या पिलो कवरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मशीनवरती चारी बाजूने टीप देऊन घ्यायची आहे आणि हा भागही आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचा आहे. खूप छान आपले हे मऊ असे डोअरमॅट, एकदम मजबूत असे डोअरमॅट तयार झालेले आहे. किती पटकन, किती झटपट आपले हे डोअरमॅट तयार झालेले आहे. त्यानंतर दुसरी आयडिया म्हणजे याच पद्धतीने सेम आपल्याला 4-5 साड्या या पिलो कवरमध्ये टाकून घ्यायच्या आहे. त्यामुळे खूप सुंदर पिलो आपली तयार होते. एकदम मऊ अशी पिलो आपली 4-5 साड्याच्या घड्या यामध्ये टाकल्यानंतर तयार होते. या ठिकाणी तिसरी आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हातावरती साडी गुंडाळून घ्यायची आहे. गोल राऊंडमध्ये आपल्याला ही साडी पूर्ण अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला ही साडी गुंडाळून घ्यायची आहे. साडीचा असा गोल राऊंड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओढणी किंवा साडीमध्ये जे आलेले ब्लाऊज पीस असतात, खूप कलरफुल, खूप छान डिझाईनचे असतात. या ठिकाणी मी साडीतल्या ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे. तुमच्याकडे छान कलरफुल ओढण्या दुपट्टे जर पडले असेल तर त्याचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीने सेंटरवरती आपल्याला एक बांगडी रबर बँडच्या साहाय्याने फिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर उलट्या बाजूने हा गोल राऊंड अशा पद्धतीने आपल्याला यावरती ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर ही आतली बांगडी आपल्याला थोडी अशा प्रकारे हलक्या हाताने थोडी वरती काढून घ्यायची आहे. त्यानंतर काटेपिनच्या साहाय्याने ही बांगडी आपल्याला या ठिकाणी फिक्स करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही सुई धाग्याचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे
ही बांगडी आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर उरलेला कापड हा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित हा कापड व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत यावरती हा रबर लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे समोरचा लूक या कुशनचा आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे कुशन आपले तयार झालेले आहे. अशा प्रकारे तुम्ही हे कुशन आपल्या सोफ्यावरती, बेडवरती कुठेही ठेवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साड्या न कापता न शिवता खूप छान 3 आयडिया शेअर केलेल्या आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.